खूप दिवसांनी नदीवर आंघोळ केले, खूप वर्षांनी म्हणा, दिवसांनी नाही. हे बघा जंगल जबरदस्त. घराच्याच अगदी जवळच आहे, 10 मिनिटावर नदी आहे. 10 पण नाही, पण आम्ही जरा वरच्या कुंडात गेलेलो, कारण खाली सगळीकडे महिला लोक कपडे धुवायला आंघोळी करायला होत्या, म्हणून आम्ही थोडं इकडे वरच्या भागात आलेलो. आंघोळ पण केली, थोडेसे कपडे होते धुवायचे आरतीचे, म्हणजे ताईच्या मुलीचे, ते तिने धुतले. आणि आलो आम्ही. आता चहा घेणार. चहा भूक लागले थोडी, काहीतरी खाऊ चहामध्ये मस्तपैकी. आपको कैसे लगा? बहुत बढ़िया। नदी में नहा के शानदार शानदार। गाइस ॲक्च्युली आहे ना, हा जो एरिया आहे ना, हा सगळा हा डॅम खाली जाणार आहे. मोठं धरण बनणार आहे इथे. हा जो तो बघा माझ्या मागे जो डोंगर दिसतोय ना, डोंगर, त्या डोंगराला पाणी लागेल, म्हणजे इथे हिस्ट्री क्रिएट होणार आहे की इथे येणाऱ्या काही कालावधीनंतर इथे एक मोठं धरण असणार आणि हा गाव सगळा म्हणजे पाण्याखाली जाणार. म्हणजे ॲक्च्युली गाव उठवणार आहे तिथून, ह्या गावाला दुसरीकडे स्थलांतरित करणार आहे. आणि इथं धरण होतं आहे, मोठी नदी आणि मोठा डॅम होतो आहे. आणि हे सगळा हा जो सगळा एरिया आम्ही आता ज्या नदीवर आंघोळ करायला गेलेलो, तो सगळा भाग धरणाखाली गडप होणार आहे. तर गाईज व्लॉग असाच कंटिन्यू करा. ओके. तर मित्रांनो, इथून लग्नाची रेलचेल सुरू झालेली आहे आणि सगळीकडे घरचे पाहुणे मंडळी आलेले आहेत. सो आता सगळे लग्नाची तयारी, आणि आम्ही चिकन आणायला अलिबागला चाललो आहे, कारण पाहुणे मंडळी आलेत. आणि आज काय उठण्यांचा कार्यक्रम असणार आहे आमचा. म्हणजे आज उठणं लावणार नवऱ्याला. ही आहे वरमाई, म्हणजे नवरदेवाची आई. तिला मी विचारलं कसं वाटतंय, लेकाचं लग्न आहे तर, पण ती थोडी भावूक झाली आणि गडबडीत पण आहे. लग्नाची धावपळ, सगळीकडे पाहुणे मंडळ आहे. तिला वाटतं कोणीतरी व्हॉट्सअप व्हिडिओ कॉलवर बोलत आहे, म्हणून ती हाय करत होती. तर नंतर मी सांगितलं तिला की व्हिडिओ चालू आहे आपला. आणि ही नवरदेवाची छोटी बहीण. सगळीकडे पाहुणे दिसतात.